तर विद्यार्थी मित्रांनो, 11वा प्रश्न पाहू आता. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचे गुणोत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 83 नाही तर 8ला 3 पाहिजे होतं. हे 8ला 3 आहे. मापांचे गुणोत्तर 8ला 3 आहे. तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की कोटी कोन म्हणजे बघा कोटी कोन कोणता होईल आपला यामध्ये, तर ईबीडी आणि आपला पूरक कोन होईल ईबीए ला ईबीडी याचे गुणोत्तर काढा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचे गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो ईबीडी कोन आहे तो आपण x अंश घेऊ. त्यानंतर पूरक कोन आणि कोटी कोन. तर बघा पूरक कोन बरोबर 180 - x गुणिला 8 ला कोटी कोन किती मापाचा असतो, 90 - x गुणिला 3. म्हणजे याला आपण भागाकारातही लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर ते असं 180 - x भागिला 90 - x बरोबर 8ला 3. आता तिरपा गुणाकार करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय उत्तर येईल. 18 त्रिक 54 540 - 3x बरोबर 8 9 72 720 8x. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो -3x अधिक 8x बरोबर 720 - 540. तर बघा मायनस प्लस मायनस आणि 8x मधून 3x गेले तर राहणार 5x बरोबर 720 मधून 540 गेले तर राहणार 180. मग विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर 180 भागिला 5. तर 5चा भाग 5 त्रिक 15 आणि 5 छक 30 म्हणजे किती वेळा गेला, 36 वेळा. तर विद्यार्थी मित्रांनो, x ची व्हॅल्यू तुमची 36 आलेली आहे. आणि बघा आपला कोन जो होता तो म्हणजे ABCD आणि E. तर या कोणाचं माप आहे x डिग्री. तर x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 36 म्हणजे 36 डिग्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पूरक कोन बरोबर 180 - x होता, तर 180 - 36 बरोबर आला 144. त्यानंतर कोटी कोनाचे माप पहा. कोटी कोनाचे माप तर 90 - x होता, तर 90 - 36 बरोबर 54. आता 144 ला 54 केले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 18 भाग दिलं की 8 बाय किती येईल, 8ला किती येईल, 3 येईल. पण आपणाला हे विचारलेलं नाही. तर आपणाला काय विचारलेलं आहे, पूरक कोन
किती आहे 144 आणि कोटी कोण 36. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पूरक कोण आपला काय आहे ABE ला EB आणि D हा आपला कोटी कोण आहे. तर आपण आता याला भाग द्या. तर बघा 36 एक 36 आणि 36 चोक 144 म्हणजे पूरक कोण आणि कोटी कोण यांचे गुणोत्तर 4ला 1 येईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो 4ला 1 हे ऑप्शन ड मध्ये दिलेलं आहे आणि ते तुमचं उत्तर आहे.